राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आज होणाऱ्या पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यानं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर पाशा यांनी याचिका दाखल केली आहे. आरएसएस नोंदणीकृत संस्था नसल्यानं हॉकीचं मैदान देण्यास विरोध करण्यात आलाय. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे 3 ठिकाणावरून पथसंचलन निघणार आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून. प्रवीण, काय अधिक माहिती या संदर्भात? या संदर्भात अब्दुल गफूर पाशा यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि यापूर्वीही काही सामाजिक संघटना जे आरएसएसच्या विरोधात आहे त्यांनी वेळोवेळी हा दावा केला आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही रजिस्टर्ड संस्था नाहीये. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कोर्टातही आणि वेळोवेळी सांगितलंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळपास 33 ते 35 संस्था आहे आणि त्या स्वतंत्र रजिस्टर्ड आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सोमवारी म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर सुनावणी होणार आहे. त्यामुळे याचिकेला तसाही काही अर्थ सध्या तरी उरत नाहीये. पण सोमवारी या संदर्भात न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष लागला. त्यामुळे आरएसएस रजिस्टर नसल्यामुळे हॉकी मैदान का दिलं एवढं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. निश्चितच. धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.